आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे आमदार पराग अळवणी आहेत. सर, नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाचा आजचा पहिला दिवस आहे. काय वाटतं, एकूणच कुठल्या मुद्द्यांवरती चर्चा व्हायला हवी असं वाटतं? कारण तुम्ही सध्या सरकारमध्ये आहात. नाही बघा, सत्ताधारी पक्षाच्या दृष्टीने पुरवणी मागण्या आलेल्या आहेत. पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून अनेक विकास कामांच्या प्रकल्पांना मान्यता मिळणार आहे. ते मुद्दे हायलाईट होतील. प्रत्येक आमदार आपल्या विभागातले काही मुद्दे मांडायचा प्रयत्न करत असतो, ते तर होतीलच. नागपूर अधिवेशन असल्यामुळे विदर्भातल्या प्रश्नांवर सुद्धा, मराठवाड्यातल्या प्रश्नांवर सुद्धा अधिक चर्चा निश्चितपणे होईल. एकूणच विधानसभेतलं विरोधी पक्षांची जी संख्या कमी झालेली आहे त्याच्यावरनं एकतर असं वाटतं की काम बंद पाडणे वगैरे या गोष्टी घडणार नाहीत. त्यामुळे कामकाजाला प्राधान्य मिळेल, लोकांना आपले मुद्दे मांडायला संधी मिळेल. नाहीतर अर्धा वेळ जर का आरडाओरड करण्यात जात असेल तर तो एक वातावरण पण ते राहतं. पण मला वाटतं चांगली चर्चा यावेळेला. आता सध्या विरोधी पक्षाचे आमदार सध्या आक्षेप घेत आहे की गेल्या अनेक अधिवेशनापासून विरोधी पक्ष नेता अद्याप दिलेला नाही, यावरनं आक्षेप घेतला जातोय, टीका होती. नाही पण प्रत्येक पक्षाला आपल्या मागण्या करायचा अधिकार आहे. पण ही पर्टिक्युलर मागणी जी आहे की विधानसभेमध्ये विरोधी पक्ष नेता आणि विधान परिषदेमध्ये विरोधी पक्ष नेता, ही मागणी विधानसभेचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापतींकडे करायची आहे. याच्यावर सत्ताधारी पक्षाला टीका करण्यात काहीच मतलब नाही. त्यामुळे तुमच्याकडे सत्ताधारी पक्षाच्या विरोधात किंवा सरकारच्या विरोधात बोलण्यासारखं काही नाही. आज महाराष्ट्रात सर्वदूर निवडणुका चालू आहे. पहिल्या फेजमध्ये ज्या निवडणुका झाल्या त्या एकतर्फा महायुतीसोबत लोक आहेत हेही दिसत आहे. आणि त्यामुळे मुद्देच नाहीत तुमच्याकडे, तर तुम्ही विरोधी पक्ष नेतापद मागता, त्याच्यावरनं भांडताय. ते तुम्ही अध्यक्षांशी बोला. उद्धव ठाकरे असतील किंवा भास्कर जाधव असतील, हे असं म्हणतात की उपमुख्यमंत्रीपद हे घटनात्मक नाहीये, तर विरोधी पक्ष नेता तुम्ही देत नाहीये, तर तेही पद तुम्ही खालचं करा. मला वाटतं महाराष्ट्र राज्यामध्ये एवढी वर्ष उपमुख्यमंत्री पद होतं. आजचे विरोधक जेव्हा सत्तेत होते तेव्हा त्यांच्या सरकारमध्ये सुद्धा उपमुख्यमंत्री पद होतं. त्यामुळे त्याच्याबद्दल अशी टिप्पणी करणं हे स्वतःच्या लोकांबद्दल टिप्पणी करण्यासारखं झालं. असं होतो, त्यांचा विषय आहे. पुन्हा एकदा मी असं म्हणेन की विरोधी पक्ष नेता पद हे अध्यक्ष आणि सभापतींचा विषय आहे, त्याच्यावर मी सुद्धा भाष्य करणं योग्य नाही. माझा शेवटचा प्रश्न आहे, भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही काय काम करताय, लोकप्रतिनिधी आहात, तुमच्या पाठीमागून आलेले अनेकांना मंत्रीपद मिळाले, पण पराग अळवणीचा अद्याप कुठे भारतीय जनता पार्टी तसा विचार करताना दिसत नाही. काय मला मुळात राजकीय पक्षामध्ये ज्युनियर सिनियर असे विषयच नसतात. त्यामुळे आणि ज्याला मिळतं तोच फक्त योग्य आहे आणि ज्याला नाही मिळत तो योग्य नाहीये असं मला वाटत नाही. असे निर्णय करावे. आम्ही सुद्धा आमच्या स्तरावर कुठेतरी निर्णय करतो, तेव्हा कोणाला तरी देतो, कोणाला तरी नाही मिळत, तेव्हा आम्ही जे समजवतो लोकांना तेच योग्य आहे. त्यामुळे आज हा आनंद आहे की ज्या भारतीय जनता पार्टीमध्ये मी 1985 साली आलो तेव्हा आमचे 2 खासदार होते. आज केंद्रात तिसऱ्यांदा सरकार आहे. आमच्या सर्वांच्या दृष्टीने जे वर्षानुवर्ष पक्षाचं काम करतात, आमचे वैचारिक सर्व मुद्दे हे पूर्ण होताना दिसतात. केंद्रात वारंवार भाजपचं सरकार येताना दिसतंय, राज्यात वारंवार भाजपचा मुख्यमंत्री होताना दिसतोय. ह्याच्यावर मोठा आनंद अजून काय. धन्यवाद तुम्ही आमची संवाद साधल्याबद्दल. हे होते भारतीय जनता पार्टीचे आमदार पराग अळवणी. मी गुणवंत दांगट, DRV न्यूज.